वातावरण खराब झालं आणि जे त्यावेळेस म्हणजे शेड्यूल माहित नव्हते की बाबा हे 10 दिवसाला वापरायचं किंवा काय असं थोडासा लेट झाला माझा थोडा. आणि पहिली जी स्ट्रोकची कळी होती ती पूर्ण गळून गेली. अक्षरशः ते फुल स्ट्रोक होता आणि ही सेकंड स्ट्रोकची कळी आहे. बरोबर. आणि तरी बी उत्तमरित्या अशी साईज आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे. आपण सेटिंग केलं, सेटिंग झाल्यानंतर सेटिंग सगळं लाकडावर झालं. सेटिंग लाकडावर झालं आणि पाऊस सुरू झाला. त्यावेळेस कशा अडचणी आल्या आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली? पंचतत्व किंवा संजीवनी वापरून, मायक्रोप्रोटीन वापरून, पंचतत्व बॅलन्स करून मुळीवर कशा पद्धतीने काम केलं, त्याचा तुम्हाला रिझल्ट कसा आला? याच्या अगोदर आपली अशी प्रॅक्टिस होती की सेटिंग झाले की वरती पेपर झाकायचा. म्हणजे आपलं जे पांढरं जे नेट होत असतं त्याचा मुख्य उद्देश काय तर बाबा सनबर्निंग येऊ नये. कारण सेटिंग आपलं एप्रिलमध्ये झालेलं, मार्च एप्रिलमध्ये 40-42 डिग्री सेल्सिअस तापमान. तर महाराजांचं थोडंसं म्हणणं असं होतं की तुम्ही पेपर